मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय आणि तेव्हापासूनच राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय। ऐन दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार आहे आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोर्चासाठी छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेत। आपण पाहतोय ओबीसींकडून मोठे शक्ती प्रदर्शन मराठवाड्यामध्ये केलं जाणार आहे। समाजातील हक्क, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। तर मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे। मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी जमा झाले। हॅलो 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 बीडमध्ये आज छगन भुजबळ यांचा महाएल्गार मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्यासाठी आता ओबीसी बांधव जमायला सुरुवात झालेली आहे। आज आम्ही या ठिकाणी आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्यावर जो अन्याय होतोय, मनोज जरांगे अगदी त्यांच्या बनकटशाहीच्या जोरावर तो आमच्यावर अन्याय करत आहेत। त्यांनी आमच्या गोरगरिबांच्या ताटातलं आरक्षण त्यांनी घेतलंय। जे वर 50% आहे ते 50% पण मनोज जरांगेंना देऊन टाका। वरचं आमची काही हरकत नाही, पण आमचं मत एक आहे, आम्ही गोरगरिबाचे लेकर आहोत, आम्ही वाडी वस्तीवर राहणारे लेकर आहोत, आम्ही झोपडीवर जगणारे लेकर आहोत। आमच्या ताटामध्ये तुम्ही हिसकावून घेताय, आमच्यावर अन्याय करताय। मला असं वाटतं की ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की जे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे ते रद्द व्हावं आणि मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं। हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जरांगेच्या मुंबईला मेळावा घेतल्यामुळे त्याच्या दबावाखाली यांनी खोटे त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी आरक्षण दिले। ते आरक्षण रद्द करावं। ते आरक्षण रद्द जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार। कॅमेरामन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, साम टीव्ही, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।